एकदा का बाळ झोपलं की कुठल्या कामापासून सुरुवात करू हेच कळत नाही. तर माझंही तसंच होतं. भावाला झोपवलं आणि काय करू, कोणतं काम पहिला करू हेच कळत नव्हतं. तर म्हटलं चला जे समोर दिसेल ते करून टाकूया. तर त्याला झोपवलं तर तिथंच बघितलं की बेड सगळा विस्कटला होता. म्हणून मग आधी सोफा व्यवस्थित नीट करून घेतला आणि त्याच्यानंतर सकाळी मी कपडे धुतले होते आणि भावात रडायला लागला म्हणून मी ते तसेच ठेवून दिले होते. म्हणून मग आधी कपडे सुकायला लावले. जे काढून ठेवले होते ते कपडे घडी घातले आणि तोपर्यंत तर भावार्थ झोपलाच होता. तर हे जे काम करत असते तेव्हा डोक्यात सतत विचार असतात की आत्ता उठतोय का मग उठतोय आणि अजून काय काय करायचं आहे. तर कपडे वगैरे घडी घालून झाली आणि बघितलं तर अरेच्चा म्हटलं देवाजवळ आपण दिवाबत्तीच केली नाही. तर म्हटलं चला आधी ते करूया आणि ते करूपर्यंत म्हणजे भावार्थ आमचा उठला. मला वाटतं असं सगळ्याच आयांचं होत असेल की बाळ झोपलं की कोणत्या कामापासून सुरुवात करू, कुठलं काम आधी करू आणि हे ठरवण्यातच वेळ जातो. मग त्याच्यापेक्षा ना जे समोर दिसेल ते आपलं करून रिकामं व्हायचं. कारण ते राहिलं की मग परत राहतंच आणि ही बाळं आपली उठली की मग आपल्याला काही काम सुचत नाही. सध्या ना भावातला आमच्या सोफ्यावर चढायची खूप हौस आलेली आहे. तो खूप वरती चढायला बघतो आणि वरती चढला की एका ठिकाणी बसत नाही, अशा फेऱ्या मारत बसतो आणि त्याच्यासोबत मग मलासुद्धा फेऱ्या मारायला लागतात. आणि खूप दिवस झाले मटकीची उसळ बनवली नव्हती म्हणून मग मटकी भिजायला घातली आणि संध्याकाळी आम्हाला करायचं होतं तुळशीचं लग्न. सो त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत बाय.